जय भीम. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, मान्यवर कांशीरामजीचा त्याग, बहन कुमारी मायावतीजीचा संघर्ष आणि निष्ठावान प्रामाणिक करोडो कार्यकर्त्यांचा समर्पण संघर्ष, त्या बदौलत बहुजन समाज पार्टी या देशामध्ये चालदा, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या प्रदेशामध्ये बहन मायावतीजी मुख्यमंत्री झाल्यात. निश्चित देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आजही 24च्या लोकसभेमध्ये आहे. एवढा मोठा पक्ष असताना या देशामध्ये अनेक मनुवादी मानसिकतेचे लोक या पक्षामध्ये एनकेन प्रकारे प्रवेश करून अगदी चुनावाच्या प्रक्रियेवरती हे लोक कॅन्डिडेट मॅनिप्युलेट करण्याचं काम करतात. रामजी गौतम हे सार्वभौमरित्या सर्वसमावेशक कार्यकर्त्याची चर्चा न करता काही मुठभर 2-4 पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते रणनीती ठरवतात आणि त्यांच्या बळावरती मंगेश ठाकरे सारखा दलाल माणूस, पृथ्वी शेंडे सारखा दलाल माणूस, सुनील डोंगरे सारखा दलाल माणूस, या दलालांनी मनुवादी पक्षातून करोडो रुपये घेऊन या विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठे डमी कॅन्डिडेट तर कुठे कॅन्डिडेट टाकून, ज्या पैशाच्या जोरावर कॅन्डिडेट टाकून त्यांनी कुठल्याही पद्धतीचा प्रचार होऊ दिला नाही किंवा प्रचार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते स्वतःही कुठल्या प्रचारामध्ये नव्हते महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीनं इथं सगळ्या कार्यकर्त्याच्या भरवा टाकून दिला आणि कार्यकर्त्याला नियोजनाला संसाधन सुद्धा लावल्या गेले नाहीत. नागपूरमध्ये यांचे 3 ओटो फिरलेत. आम्ही स्वतः कलेक्शन करून 2 डीजेच्या गाड्या बहिणजीची रॅली सफल करण्याकरता हजारो लोक तिथे नेलेत आणि इतकंच नव्हे तर आम्ही पॉम्पलेट सुद्धा छापलेत. आम्ही कलेक्शनवरती पॉम्पलेट सुद्धा छापलेत आणि याचा प्रचार आणि प्रसार महिलांना आणि घेऊन आमच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही केला. त्याचं प्रतिफल आम्ही या अशा पद्धतीने आम्ही पॉम्पलेट तयार करून हे कुठल्या पक्षाने दिलं नाही. आम्ही स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांनी हा पॉम्पलेट छापला आणि घरोघरापर्यंत पोहोचवला, ज्यामुळे जे काही थोडीबहुत लाज आज पक्षाची 19,000-20,000 वोटं मिळालेत ते आम्ही 6 नगरसेवक आणि जे आजी पदाधिकाऱ्यांनी जे स्वयंस्फूर्तीने काम केलं त्याचं फल आहे. नाही तर बहुजन समाज पार्टी या लोकांनी मनुवाद्यांना बेशबाज करण्याचा प्रयत्न केला. करोडो रुपयाचा जो तुम्ही आरोप लावता, वस्तुस्थिती 2019 मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात नजर आहे. त्याच्यापूर्वी बहुजन समाज पार्टीचा ग्राफ काय होता? 1 लाखाच्या वर नागपूरमध्ये 2004 पासून 2009, 2012 म्हणजे बहुजन समाज पार्टी या नागपूरमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष होता आणि मोठ्या ताकदीनेची पक्ष होता. त्या बळावरती महानगरपालिकेमध्ये किंवा विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टी चांगला पर्सेंटेजमध्ये चुनाव कम्पीट करते आहे आणि महानगरपालिका 10, कधी 12, कधी 15 असे नगरसेवक निवडून येतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक वजन निर्माण झालेला आहे. ह्या सगळ्या बाबी आपण लोकांनी लक्षात घेऊन या 3 दलालांनी आणि 3 पदाधिकारी आणि 4 दलालांनी हे सगळं नेस्तनाबूत करण्याचं काम केला आणि म्हणून याचा निषेध करण्याकरिता आम्ही आज नागपूरच्या या बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयासोबत या 4 लोकांच्या विरोधामध्ये धरणा प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चित रूपानं 5 कोटी रुपयांचा आरोप जे आहे पार्टीवर लावला आहे. 5 कोटी रुपये घेऊन जे आहे बीजेपी कडून नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रामजी गौतम, सुनील डोंगरे आणि पृथ्वी शेंडे यांनी आपले घरं भरलेले आहेत. यांनी ते 5 कोटी तर फार शिल्लक आहेत. यांनी करोडो रुपये मागच्या 19ला 32 करोड रुपये आम्ही विदर्भाचा सौदा मंगेश ठाकरेंनी केलेला होता. कोणासोबत मनुवादी आता इथे सत्ताधारी जो असतो निश्चित रूपाने भाजपासोबत त्यांनी सौदा केला आणि बसपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रसार न करता त्यांनी तो पैसा स्वतंत्रपणे गडप केला आणि कार्यकर्त्याला त्यांच्या हालवर सोडून दिलं. त्याचा परिणाम होय की 32,000 वोट त्यावेळेला मिळाले. आता आम्हाला 19,000 वोट मिळाले.